आई बाबा, तुम्हाला हा प्रश्न पडला असेल ना की या माणसाने आज आजीचा जीव घेण्याचा कसा काय प्रयत्न केला? तर आता ऐका, हाच आहे या माणसाचा खरा चेहरा। इतके दिवस तुमच्या समोर आदर्श नवरा आदर्श जावई बनून ना हा तुम्हा सगळ्यांच्या डोळ्यात धूळ फेकत होता, पण प्रत्यक्षात अत्यंत नीच, विकृत आणि खूनी माणूस आहे हा। जानू, नो 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 जानू जानू, मी असं नाहीये का? खरंच प्लीज तू असं म्हणू नकोस। मला माझंच कळत नाहीये की काय काय घडतंय माझ्या आसपास। मी आजींसोबत असा का वागलो मला खरंच नाही कळलं जानू। जानू आजकाल ना माझ्या मनात एकत्र खूप विचार येतात आणि त्या तंद्रीत मी काहीतरी करून बसतो। आय रिअली डोंट नो व्हॉट्स हॅपनिंग विथ मी। आई बाबा, मी आता जे काही केलं ना ते एका तंद्रीत केलंय। खरंच मी असं नाहीये। जानू बाळा, अगं मागे जयंतरावांची तब्येत बिघडली होती तेव्हा आपण डॉक्टरांना बोलवलं होतं। आत्ता डॉक्टरांना बोलवायला हवं का? नाही आई, अजिबात नाहीये। अगं एक नंबरचा खोटारडा आणि नाटकी माणूस आहे हा। स्वतःची खोटी इमेज क्रिएट करून जगणारा विक्षिप्त माणूस। आई अगं तुला माहित नाहीये आजवर याने मला आणि आपल्या घरातल्या सगळ्यांनाच कसं आणि किती छळलंय ते। आई बाबा, लग्नाच्या पहिल्याच रात्री माझ्या अंगावर झुरळ आलं म्हणून या विक्षिप्त माणसाने ते झुरळ रागाने चिरडलं आणि खाऊन टाकलं। याच्या पॉझिटिव्हनेसला याने प्रेमाचं नाव दिलं होतं। मी तुमच्याशी बोलू नये, मला तुम्हाला भेटता सुद्धा येऊ नये म्हणून या माणसाने घरात जॅमर लावून मला कंट्रोलमध्ये ठेवण्याचा प्रयत्न केला। पण एवढ्याने याचं पोट भरलं नाही म्हणून मग याने मी काय करते, कुठे जाते, कोणाशी बोलते, कुणाला भेटते हे सगळं याला कळावं म्हणून याने मला नजर कैदेत ठेवलं। घरात सीसीटीव्ही लावले। मला माझ्या मित्रमैत्रिणींपासून सुद्धा तोडलं, त्यांचा सुद्धा असाच छळ केला, जीव घेतला त्यांचा। आई बाबा हो, त्या नीच माणसामुळेच आपली आजी कोमात गेली। कारण याचं विकृत वागणं आजीच्या लक्षात आलं होतं म्हणून याने तिलाही नाही सोडलं। त्याच्या मनाविरुद्ध जर का एखादी गोष्ट घडली ना तर हा मनाला येईल तशा शिक्षा द्यायचा, मला छळ करायचा माझा। तुम्ही घरात असताना देखील या माणसाने माझा छळ केला। जानू, हे जे तू आता सांगतेस ते सगळं तुला आठवतंय? बाबा हो, कारण माझी मेमरी परत आली आहे। या नीच माणसाने केलेला प्रत्येक छळ मला स्पष्टपणे आठवतोय। पण मग तू हे आम्हाला सांगितलं का नाही? जर हा माणूस तुला इतका छळत होता तर मला यांना का नाही सांगितलंस? आई अगं, बाहेरून बघणाऱ्या प्रत्येकालाच असं वाटायचं की आमचं लग्न अगदी परफेक्ट आहे, आम्ही अगदी आयडियल क्यूट कपल आहोत। सोशल मीडियावर नातेवाईकांमध्ये आमचे हसरे फोटो बघून ना लोकांना आमचं खूप कौतुक वाटायचं। आता तूच मला सांग, सगळ्यांशी असा गोड समजूतदारपणे वागणारा हा नीच जयंत बंद दारामागे माझ्याशी किती निर्दयी वागतो हे कसं पटवून देणार होते मी लोकांना? आज ना उद्या या माणसाला याची चूक कळेल, आमचा संसार सुद्धा सुखाचा होईल अशी समजूत काढून मी जगत होते। आई बाबा तुम्हीच मला सांगा ना, या माणसाकडे बघून कोणाला वाटणार होतं की हा इतका विचित्र आणि विक्षिप्त माणूस असेल? आई, डोमेस्टिक व्हायलन्स हा फक्त अशिक्षित गरीब बायकांना सहन करावा लागतो असं नाहीये, तर तो एखाद्या सुसंस्कृत, सुशिक्षित आणि श्रीमंत घरात राहणाऱ्या बाईला सुद्धा सहन करावा लागतो। एखादी बाई आनंदी दिसतेय, गप्प राहतेय म्हणजे तिचा संसार सुद्धा सुखाचा सुरू असेल असाच समज असतो जगाचा।
पण प्रत्यक्षात ती तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करत असते. तिच्यासाठी तिचं ते आरामदायी घर सुद्धा एखाद्या तुरुंगासारखं होतं. आई बाबा, ह्या माणसाचा खोटा मुखवटा उतरवण्यासाठी मला माझा जीव सुद्धा पणाला लावावा लागला, पण तरीही हा माणूस मात्र माझा छळ करतच राहिला. जानू, याचा अर्थ जयंत त्या दिवशी तुला जंगलात घेऊन गेला होता ते जिक्स, ते सुद्धा मला टॉर्चर करण्यासाठीच. कारण याला भीती होती ना, जर का याचं सत्य मी तुम्हा सगळ्यांना सांगितलं तर मी याला कायमचं सोडून जाईन. म्हणून ह्या नीच माणसाने मला फसवून त्या जंगलात नेलं होतं. त्या दिवशी सुद्धा याला त्या जंगलात बांधून कशी मी माझी सुटका करून घेतली ना, हे फक्त माझं मला माहिती. जेव्हा जयंतला जंगलात बांधलं होतं तेव्हा मला असं वाटलं की तुम्हाला कोणीतरी त्रास देण्याचा प्रयत्न करताय आणि मी सतत सिंपती देण्याचा प्रयत्न करत होतो जयंतला. तेव्हा विश्व मुद्दामून मला अडवत होता. अरे काय विचारतोय तो? हात पाय बांधले तुझे, तोंड नाही बांधले. बोल ना, जानू कुठे आहे सांग लवकर. या सगळ्या गोष्टींचं कनेक्शन मला आता कळत आहे. हो, हे सगळं काय चाललंय? काय हे सगळं? इतके दिवस मी समजत होते आपली जानू सुखात आहे, सुखाचा संसार सुरू आहे तिचा. जानू, अगं एकदा तरी हिम्मत करून आम्हाला सगळ्यांना सांगायचंच ना खरं काय ते. तुला असं का वाटलं की आम्ही तुझ्यावर अविश्वास दाखवून जयंतवर विश्वास ठेवू? अगं तू सगळ्यात जास्त जवळची आहेस ना आम्हाला. जानू, याच्यासारख्या नालायक आणि निर्दयी माणसाला ना मोठ्यात मोठी शिक्षा झाली पाहिजे. याच्याकडे बघितलं ना तरी माझा रक्त खवळत आहे. हिम्मत कशी आली असा वागायची? जयंतने आजवर केलेल्या प्रत्येक गुन्ह्यासाठी याला कितीही शिक्षा दिली ना तरी ती कमीच आहे. आजवर याचं प्रत्येक वागणं मी सहन केलं, प्रत्येक गुन्हा पाठीशी घातला, पण आज नाही. आज याला सगळ्यांसमोर शिक्षा मिळणार म्हणजे मिळणारच. जानू प्लीज माझं ऐक. हे बघ, हे सगळं मी आपल्या प्रेमासाठी केलं ग. गप्प बस. एक शब्दही बोलू नकोस. मी सुद्धा तुझ्या समोर असेच हात जोडायचे, रडायचे, मला त्रास होतोय हे काकुळतीला येऊन सांगायचे, पण तुला कधीच माझी दया आली नाही. तेव्हा तू तुझं घाणेरडं वागणं थांबवलं नाहीस ना, मग आज मी पण थांबणार नाहीये. आज तू केलेल्या प्रत्येक गुन्ह्याची शिक्षा मी तुला देणार आहे. खूप स्वप्न घेऊन तुझ्या आयुष्यात, तुझ्या घरात प्रवेश केला होता मी, पण माझ्या सगळ्या स्वप्नांचा चुराडा केलास तू. हे त्याच्यासाठी, तुझ्यामुळे माझं बाळ गेलं, मिसकॅरेज झालं माझं. हे त्याच्यासाठी. कळत न कळत माझ्या घरच्यांना जो काही त्रास दिलास ना तू, हे त्याच्यासाठी.